नमस्कार मित्र, माझं नाव श्रीधर मेघ दारुडे. हाय एव्हरीबडी. परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक संस्था कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. सर्वप्रथम मी रेनॉल्ड समूहाचे आभार मानतो. त्यांनी मला पासिटॉनचा तिसरा भाग जो आपण 2 एप्रिल 2014 शेअर केला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे त्याचं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं. सुदैवाने की म्हणा काय की ही जी रेकॉर्डिंग केलेली होती आपण 5 भागांची रेकॉर्डिंग जी होती ती आपला एक पुण्याचा केदार नावाचा सभासद आहे. त्यांनी ती काहीतरी सोशल नेटवर्क एक टेलिग्रामवरती टाकलं. आणि काल मला पंढरपूरच्या एका सभासदाचा फोन आला होता, भारत, आणि तो एकदम भारावून गेल्यासारखं बोलत होता. तो म्हणाला, अनिल डी नावं ऐकलेलेत आम्ही, तर तुमचं नाव कधी ऐकलेलं नव्हतं. तर मी म्हटलं, हे बाबा, मी काय अनिल डी लायकीचा लेवलचा माणूस नाहीये, मी आपला साधा सोपा सभासद. मला म्हणाला, मग तुम्ही काय करता, तुमचं वय किती, पण तुम्ही जे लिहून शेअरिंग केलेलं आहे ते आम्हाला आतापर्यंत कधीच कुठे ऐकायला मिळालेलं नाही वगैरे. परत सुरू करू आता. पण मी माझी आज बरेच न्यूकमर आहेत, तर मी त्यानिमित्ताने पहिल्यांदा माझी स्टोरी सांगून होतो. माझं नाव श्रीधर मेघ दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक संस्था कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. वयाच्या 18व्या वर्षी 1978 साली भिवंडीमध्ये थिएटरमध्ये पहिल्यांदा आयुष्यात दारू प्यालो मित्राबरोबर. आणि 1989 साली भिवंडीला जे सायकेट्रिस्ट येतात, मानसोपचार असतात, डॉक्टर श्रीकांत जोशी, त्यांनी अल्कोहोलिक सायन्सचा संदेश दिल्यामुळे मी अल्कोहोलिक सायन्समध्ये आलो. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्षे मी 3 महिन्यातनं, 6 महिन्यातनं, 4 महिन्यातनं एकदा प्यायचो. पण जेव्हा प्यायचो तेव्हा मी टाईट व्हायचो. माझे वडील शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. आम्ही घरामध्ये 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, मी सगळ्यात मोठा. माझे आई वडील शिक्षक, माझी आजी, अशी 7 माणसं राहायचो आम्ही घरामध्ये. आमच्या घरात कोणीच कधी दारू प्यालेलं नाही. पण आज मी मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की मी अवज्ञा करणारा माणूस आहे, डिफायंट आहे. त्यामुळे मला लहानपणापासून जे शिस्तीमध्ये वागवलेलं होतं ती शिस्त जुगारून द्यायची होती मला. आणि म्हणून मी कदाचित आता सांगता येणार नाही की आठवत नाही मला, पण मी लहानपणी ठरवलं असतं की ह्या शिस्तीची आपण वाट लावायची. आणि म्हणून जेव्हा माझा मित्र पहिल्यांदा मला दारू प्यायला घेऊन गेला तेव्हा मी नाही म्हटलं नाही त्याला. मी नाही म्हणू शकलो असतं की आतापर्यंत मी कधीच प्यालेलं नाही, कशा करता दारू प्यायची, दारू प्यायल्याने काय होतं ते मला माहित नव्हतं. पण मी कुशाल दारू प्यालो आणि टाईट झालो. पहिल्या 5 वर्षामध्ये मी सगळी माहिती करून घेतली, कुठे दारू मिळते, ड्रायडे म्हणजे काय, चखना म्हणजे काय, गोड खाल्ल्यानंतर दारू चढत नाही, लायसन काढायला लागतं, लायसन रिन्यू करायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या दारूची नावं काय, मग त्या दारूमध्ये पाणी का उतारलं लागतं, निप प्यायची म्हणजे काय, मग ती झेपते का, ही सगळी माहिती काढून मी त्या पहिल्या 5 वर्षात ठेवली होती. आणि नंतरच्या 6 वर्षात म्हणजे ऐन जवानीमध्ये 1984 ते 1989 अशी 6 वर्ष, वयाच्या 24व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत मी माझ्या स्वतःची वाट लावून घेतली. कालच्या मीटिंगमध्ये कोणीतरी एक छान म्हणाला की अल्कोहोलिक सायन्समध्ये आलेला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वतःची वाट लावून मग इथं आलेला असतो. ते आपापल्या पद्धतीने मला खूप आवडलं. मी पण माझ्या पद्धतीने माझी वाट लावून घेतली होती. माझ्या तब्येतीची वाट लागलेली होती, माझ्या नाकातलं रक्त यायचं, गॅस्ट्रायटिस व्हायचं. पण मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं नाही, कारण माझं स्वतःचं औषधाचं दुकान होतं. मी डॉक्टरांना दुकानात बोलवायचो आणि सलाईन लावून घ्यायची. अर्धी सलाईन लावलं की मी ठणठणीत व्हायचो. जाताना काय माहित नाही मला, मी पुन्हा अड्ड्यावरती जायचो आणि दारू प्यायला बसायचो. पैशाची वाट लागली, पैसे कमी पडायचे, त्या दुकानामध्ये पार्टनरशिपमध्ये ढापायला लागायचे. हे भाऊ, रेकॉर्डिंग चालू तू जा ना, का असं काय करते, याचं बंद करून दे ना मोबाईल, जरा याचं व्हायब्रेट करून दे ना, आता बंद करून दे. तो ओल्ड टायमर झालाय हल्ली. नारायण नंतर तोच झालाय, असं झालेलं आहे. नितीनच्या बरोबर असतो. 1984 ते 1989 माझी आणखी धुलाई झाली. तब्येत गेली, पैसे गेले, पैशाकरता ढापाढापी करायला लागली. आईवडिलांनी हाकलून दिलं. मी एसटी स्टँडवर जाऊन झोपायचो भिवंडीला, बापाला शिव्या द्यायचो. हॉटेलमध्ये लॉजवरती झोपायला कधी जायचो, परवडायचं नाही. पण मी दारू पिण्यामुळे मित्र गमावले, धंदा गमावला. मला दारू पितो म्हणून हाकलून देण्यात आलेलं नाही. तुम्ही चालू रेकॉर्ड करायचे म्हणून तर बोलतोय ना, त्याने सांगितलं. न्यूकमर आहेत त्यामुळे स्टोरी चालू राहते.
आणि 1989 साली मला स्वतःलाच असं वाटलं होतं की, कारण दारू पिण्यामुळे पॅन्टमध्ये लघवी झाली, त्याच अंथरुणामध्ये झोपून झालं, दिवसा टाईट वाकडा तिकडा चालून झालं, आई वडिलांच्या इज्जतीचा फालुदा झाला, मित्र बोलेनासे झाले, घरात कोणी बोलेनासे झाले, सगळ्या बाजूने असं चेपला गेलेलं होतं. मला मी ठरवायचं दारू प्यायची नाही, कमी प्यायची, घरामध्ये मिटिंग जमायची, हे सगळं चालू असलं तरी देखील मला दारू थांबवता यायची नाही आणि कमी दारू पिता यायची. शेवटी माझ्या मित्राने मला डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि माझ्या वडिलांच्या शिस्तीवरती, कडक शिस्तीवरती काय इलाज करायचा त्याच्याकरता डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी एक मेसेज दिला. माझ्या सुदैवाने डॉक्टर श्रीकांत जोशींनी पहिल्या दिवशी केस पेपरवर लिहून दिला. साधारणपणे असं डॉक्टर लोक करत नाहीत, पहिल्या दिवशी आपलं गिराईक ए मध्ये पाठवत नाहीत, पण त्यांनी पाठवलं होतं. ते मी भाग्यवान होतो आणि त्याच्यामुळे मी आलो नाही लगेच मिटिंगला. डॉक्टरने लिहून दिलं. तो दिवस होता 15 जून 1989 आणि मी पहिल्या मिटिंगला आलो. तो दिवस आहे 23 सप्टेंबर. मी 3 महिने 8 दिवस मी माझ्या विल पॉवरवरती दारू बंद होते का बघत होतो. त्या दारू बंद करता आली नाही मला विल, त्याचं व्हायब्रेटवर करून देतो, वाजणार नक्की केलं ना. त्यामुळे मला पहिल्या दिवशी जेव्हा मला सांगितलं की एच्या मिटिंगला जातो, मी म्हटलं एच्या मिटिंगला काय, मी काय बेवडा आहे थोडी, मी काही 24 तास थोडी पितो, मी हातबटील थोडी पितो. मी दारुड्याची व्याख्या अशी बनवून घेतली होती की त्याच्यात मी बसणार नाही. पण माझा मित्रांनी, हर्षद गोयल माझा नॉन अल्कोहोलिक मित्र आहे, ज्याने मला डॉक्टरांकडे नेलं होतं, त्यांनी मला हाताला धरून नेलं मिटिंगला. एच्या मिटिंगला पहिल्यांदा त्यांनी हाताला धरून आणलेलं आहे, जबरदस्ती आणलेलं. आणि इथे आल्यानंतर मात्र चमत्कार झाला. माझ्या बऱ्याच संकल्पना होत्या दारूबद्दलच्या, दारुड्याबद्दलच्या, त्या एक एक गळून पडल्या. अनिल म्हणतात इथे थॉट कंडिशनर बसवलेत. माझ्या विचारांमध्ये बदल झाला. हे आज मागे वळून बघतो तेव्हा हे एका दिवसात नाही झालं, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 15 दिवसानंतर माझ्या मनामध्ये जी काही शंका होती, त्या शंकेमुळे मी परत दारू प्यालो आणि परत दारू पिऊन नक्की ठरवलं की आपण नक्की बेवडा आहे, आता आपल्याला दारूपासून दूर राहिलंच पाहिजे, हे काय सांगते ते ऐकलं पाहिजे. आणि मग 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून माझा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधला प्रवास सुरू झाला. आज 25 वर्ष 2 महिने आणि वरती दिवस झालेले आहेत, दारूपासून दूर आहे. ह्या 25 वर्षामध्ये बरेच प्रसंग आले. पहिल्या वर्षभरामध्ये जसं त्या सर्कशीमध्ये अस्वलाला जाऊन देतात मोटरसायकल आणि ते गोलगोल फिरत होतं, तसं मी ए मध्ये घर, काम, मिटिंग, 90 दिवस, रोज मिटिंग करा, बर्थडे करा, सगळीकडे जा, लिटरेचर वाचा. माझ्या सुदैवाने मी स्पॉन्सर घेतला. माझ्या सुदैवाने मी 4थी 5वी पायरी लिहून काढली. तेव्हा आम्हाला सांगायचे पहिल्या वर्षात काय करायचं नाही, बिग बुक पण वाचायचं नाही, पिशील. पण माझ्या सुदैवाने चांगली माणसं भेटली, मला कडक स्पॉन्सर भेटला, त्याच्यामुळे माझ्याकडनं 4थी पायरी लिहून घेतली. त्याचा मला खूप फायदा झाला, कारण माझं ए मध्ये आल्यानंतर लग्न झालेलं आहे. सोब्रायटीमध्ये धंदा करत होतो, धंदा बंद केला, नोकरी केली. जवळजवळ 12 वर्ष सोबर असताना माझी नोकरी अचानक उद्यापासून येऊ नका सांगितलं. आणि मी अक्षरशः मी म्हटलं 12 वर्ष ए मध्ये चला आपण हे करतोय, ते फुकट गेलं, आपलं काय उपयोग नाही. देवाचं काम करतो म्हणतात, त्याचा काय उपयोग काय, देव कुठे झोपलाय काय माहित नाही. तो टर्निंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला. मी फार्मसी सोडून लॉ मध्ये आलो, LLB पूर्ण केलं, LLM पूर्ण केलं, नेटसेटची परीक्षा दिली, प्राध्यापक झालो, नोकरी मिळवली. 44व्या वर्षी मला आयुष्यात पहिल्यांदा परमनंट नोकरी मिळाली. आज मी 18 वर्ष मी भिवंडीत राहिल्यानंतर आता गेली 7 वर्ष सोब्रायटीची मी मुंबईत राहतो, वडाळ्यासारख्या ठिकाणी राहतो. सुदैवाने चांगले ग्रुप मिळाले मला, चांगली माणसं मिळाली आजूबाजूला. मी माझ्या वागण्यामध्ये बदल घडून आणला. मला माहिती आहे की मी दारू का पित होतो तर मला किक मिळायला पाहिजे होती म्हणून. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन ही माझी पहिल्यापासून तत्वज्ञान आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन मला जर का किक मिळाली नाही तर मला परत दारू प्यावीशी वाटेल. आणि मला किक मिळण्याची 4-5 ठिकाणं जी आहेत ती मला माहिती आहे. एक, मला घरात काम केली पाहिजे, काम इन्व्हॉल्व झालं पाहिजे, मला कामाच्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालं पाहिजे, मला ए मध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि माझ्या समाजात इन्व्हॉल्व झालं पाहिजे. या 4 ठिकाणी जर मला किक मिळाली तर मी व्यवस्थित आयुष्य जगू शकेन आणि ते मी करायचा प्रयत्न करतो. आजही मला प्रॉब्लेम्स आहेत. मी 25 वर्षानंतर काय धुतल्या तांदळासारखं नाही आहे. आजही मी बायकोशी भांडतो, आजही मी साहेबाशी अंगावर धावून जाऊ शकतो, मी पण जात नाही, माझी इच्छा आहे. आत्ताच येताना आमच्या एक सहकारी बाई म्हणत होते, एक ऐसा क्यों तो उसके कान के नीचे बजाना मागता है. मी म्हटलं अरे मनामध्ये म्हटलं दे, मी मारून देतो, दे मला, फक्त तू सांग जाऊन मारून दे, तुला काय होणार नाही म्हणून. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन दारूपासून दूर राहिलो, आयुष्यात बदल झाले, लग्न झालं, मुलगी झाली, मुलीचं शिक्षण झालं, आजारपण झालं, बायकोची नोकरी बदलून झाली, आई गेली, वडील वारले.
त्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. वर खाली आयुष्यामध्ये बरेच बदल झाले, पण आज मी आनंदी आहे. दारू पित नाही. आणि पूर्वी मी सकाळी उठल्यानंतर मला आठवायला लागायचं कुठे दारू प्यालो, काय दारू प्यालो. आज ते करायला लागत नाही. याची कृपा आहे आणि दारूपासून दूर आहे. आपण 2 एप्रिल 2014 रेनॉल्ड समूहामध्ये इथंच हा 3रा भाग केलेला शेअर केला होता, पण तेव्हा ते रेकॉर्डिंग न झाल्यामुळे नीट पुन्हा एकदा आपण करतोय. ह्या भागामध्ये आपण पासिटॉनचे पुस्तक आहे त्याच्यातलं 7वं, 8वं आणि 9वं प्रकरण म्हणजे पान नंबर 139 ते 178 एवढ्या पानांचा उहापोह करायचा प्रयत्न करत आहोत. मागच्या शेअरिंगमध्ये आपण पाहिलं की बिल डब्ल्यू त्याच्या काहीतरी कामानिमित्ताने डॉक्टर बॉब ज्या गावात राहायचे ॲक्रॉन, त्या ॲक्रॉनमध्ये तिथे पोचलेला आहे. मेफ्लॉवर हॉटेलमध्ये त्यांनी चर्चची डिरेक्टरी शोधली, कारण तो जी केस पाहिजे होती, तो जी चाललेली होती, तो हरण्याची लाईन दिसत होती त्याची. आणि त्या केसमुळे, त्या हरल्यामुळे त्याच्याकडे हॉटेलचं बिल भरायला पैसे नव्हते. फ्रस्ट्रेट झाला होता आणि बारमध्ये चमत्कारिक आवाज येत होते खालच्या मजल्यावरती आणि तो बार त्याला खुणावतोय असं वाटत होतं. पण तेव्हा त्यांनी आपल्या सुदैवाने दारू प्यायला न जाता ते चर्चची जी डिरेक्टरी होती टेलिफोनची, त्याच्यामधले 10 फोन केले. एकूण 9 फोनवरच्या लोकांनी सांगितलं की अरे आज शनिवार आहे. अमेरिकेमध्ये शनिवार रविवार हा सुट्टी असते, त्यामुळे कोण नव्हतं, कोणी उचललं नाही, कोणी म्हणा आता वेळ नाही. शेवटी एक वॉल्टर टंक नावाचा माणूस जो होता त्यांनी त्याला हेनरिटा सायबरलिंकचा नंबर दिला आणि त्यांनी हेनरिटा सायबरलिंकला फोन करून सांगितलं की मला एका दारुड्याबरोबर बोलायचं. रम हाऊंड म्हणाला तो. आणि सुदैवाने तिने सांगितलं अरे थांब परत माझ्या माहितीत एक माणूस आहे त्याची मी भेट घालून देतोय, 5 मिनिटांनी मी तुला परत फोन करते, थांब म्हणून. आणि तेवढ्यात तिने लगेच हे आपले जे सहसंस्थापक आहेत डॉक्टर बॉब त्यांच्या घरी फोन केला आणि त्यांना विचारलं, बायको होती त्यांची ॲनी, की बाई ग तुझ्या नवऱ्याला दारू सोडण्यासाठी एक माणूस माझ्याकडे जालिम उपाय सापडला, तर तू त्याला घेऊन येते का? तेव्हा ॲनीने सांगितलं की आगा तो मेला आता टाईट आहे आणि त्यांनी एक झाडाची कुंडी कटलेली, फुलांची कुंडी आणलेली आहे, ती कुंडी टेबलावर ठेवले आणि हा पठ्ठ्या टेबलाखाली टाईट पडलेला आहे. पण आता काय ते शक्य नाही, उद्या सकाळी बघू आपण पाहिजे 11 वाजता. या दरम्यान हेनरिटा सायबरलिंक या बिल डब्ल्यूला त्याचं हॉटेल सोडून त्याच्या घरी बोलवते, त्या आउट हाऊसमध्ये राहायला बोलवलेलं आहे तिने. आणि बिल डब्ल्यू तिथे गेलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यूची भेट ठरलेली होती. डॉक्टर बॉब 55 वर्षाचे होते, म्हणजे बिलपेक्षा जवळजवळ 15-20 वर्षांनी ते मोठे होते. डॉक्टर बॉबची स्पेशालिटी अशी की डॉक्टर बॉबची स्टोरी साधारणपणे अशा स्वरूपाची की डॉक्टर बॉबचे वडील जज होते आणि ते देखील करड्या शिस्तीमध्ये डॉक्टर बॉब वाढलेले होते. किंबहुना डॉक्टर बॉबची बायको कधी कधी गमतीने किंवा उद्वेगाने म्हणायचे की हा बेवडा झाला याचं कारण ह्याची आई आहे, कारण ती कडक शिस्तीमध्ये ह्याला वागवायची, म्हणून हा बेवडा झालेला आहे असं म्हणायची ती. डॉक्टर बॉब मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. ते विद्यार्थी असतानाच त्याने दारू प्यायला सुरुवात केलेली होती आणि दारूची सुरुवात झाली, वाढत गेली. आणि ॲनी नावाची जी मुलगी होती जिच्याबरोबर ते 17 वर्ष फिरत होते, त्या मुलीवरती त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला, मुलगी झाली. आणि त्याचबरोबर त्यांची दारू मात्र अव्याहतपणे चालूच होती. डॉक्टरीचा व्यवसाय शिकून झाला, नोकरी लागली, धंदा करत होते, औषधाचा डॉक्टरकी करत होते आणि ते सर्जन होते, चांगले सर्जन होते. पण त्यांनी त्यांनी लिहिलेलं आहे की मला शेवटपर्यंत दारूपासून दूर राहणं खूप कठीण जायचं. याला इलाज म्हणजे ते म्हणाले की मी शोधून काढत होतो असा की दारू प्यायला की हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, दवाखान्यात आपल्या जायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे म्हणाले संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी व्यवस्थित असायचो. 4 वाजल्यानंतर मी जो सुसाट प्यायला लागायचो ते माझी वाटच लागायची माझ्या कस्टमर्सना, सगळ्यांना. आणि माझी दारू पिण्याची पद्धत एकदम बेकार होती. गप्पागप प्यायचो मी आणि ब्लॅकआउटमध्ये जायचो. असे डॉक्टर बॉब त्या बिल डब्ल्यूला भेटायला त्या दिवशी आलेले आहेत. आणि डॉक्टर बॉब खूप वयाने मोठे होते, शिकलेले होते, प्रख्यात होते, त्यांची समाजामध्ये वट होती. दारू थांबवण्याकरता ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जाण्याचा पण प्रयत्न त्यांनी केलेला होता. अल्कोहोलिक अनॉनिमसची गंमत अशी आहे की हे काय काय चमत्कार आहेत बघा. बिल डब्ल्यूने एकट्याने दारू सोडायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला जमलं नाही. त्याला नुसता फ्लॅश झाला म्हणून त्याची दारू थांबलेली नाही. त्याच्याबरोबर फ्लॅशच्या बरोबरीने डॉक्टर सिल्कवर्थ आहेत, AB थॅचरने दिलेला त्याला मेसेज आहे, विल्यम डी आपलं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स हे पुस्तक वाचायला दिलं ते आहे,
सुदैवाने डॉक्टर सिल्कवरती त्याला असं नाही सांगितलं की तुला भास होतात यायला, तू गप्प बस, तुला इंजेक्शन देतो आणि झोपवतो मी म्हणून. त्याने सांगितलं तू काहीतरी बोलतो तसं होतं बाबा, मला नाही माहिती नक्की, पण काहीतरी मी ऐकलं पुस्तकामध्ये, तू यू होल्ड ऑन टू इट असं सांगितलं. आणि इकडे ज्या ऑक्सफर्ड ग्रुपची तत्व घेऊन अल्कोहोलिक्स सुरू झाली असं आपण म्हणतो, त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये डॉक्टर बॉब कित्येक वर्ष जात होते, त्यांची सगळी तत्व त्यांना माहित होती, पण त्याच्याने दारू नाही सुटली. मग तुम्ही म्हणाल की आपण म्हटलं की जर ऑक्सफर्ड ग्रुपच्या तत्वामुळे ए सुरू झाली, तर तसं नाहीये, कारण ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये डॉक्टर बॉब जातच होते. आणि संध्याकाळी 5 वाजता ते भेटायचं ठरलं, आणि 5 वाजता डॉक्टर बॉब म्हणाले, बायकोला सांगितलं त्यांनी, त्या हिंदीला पण सांगितलं, एक 15 मिनिटापेक्षा जास्त मला काही वेळ देता येणार नाही, तर मी बोलतो. आपल्या सुदैवाने आपण 12 स्टेपिंगला गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर स्टोरी सांगतो, काका, माई, आत्या, तसं त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी डॉक्टर बॉबच्या बरोबर त्यांचा 17 वर्षाचा मुलगा होता, त्यांची बायको होती, हेनरिटा सायबरलिंग होती, हे तिघांनाही बाजूला ठेवून BWला तिने आपल्या लायब्ररीमध्ये जागा दिली बसायला, आणि हे दोघं बसायला बोलायला सुरुवात केली. आणि BW आज मागे वळून बघताना सांगतो की डॉक्टर बॉबला मी माझे अनुभव सांगितले, कारण मी इथे यायला निघण्यापूर्वी मला डॉक्टर सिल्कवरती सांगितलं होतं बजावून, कारण त्याच्या आधी BW बरेच दिवस दारुड्यांना सांगत होता, मला फ्लॅश झाला, माझी दारू थांबली, मला परमेश्वर भेटला, माझी दारू थांबली. तेव्हा डॉक्टर सिल्कवरती त्याला सांगितलं, तू आता चाललायस तिकडे, तर तिकडल्या लोकांना तू तुझा फ्लॅश बीच सांगत बसू नकोस, तुला मी जे सांगितलं ते ऐतिहासिक सत्य तू सांग. ऐतिहासिक सत्य असं होतं की प्रत्येक मद्यपीला, सगळ्या दारू पिणाऱ्यांना नव्हे, काही मद्यपींच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांचं मन सांगतो थोडी दारू पी, त्याला म्हटलंय मेंटल ऑब्सेशन. आणि फॉर वॉन्ट ऑफ अप्रोप्रिएट मेडिकल टर्म, म्हणजे तेव्हा मेडिकल टर्म उपलब्ध नसल्यामुळे तू चहा आणायला गेलास की सगळं डिस्टर्ब करशील. मागच्या वेळी तेच झालेलं आहे, त्याच्याऐवजी दुसरी बिस्किटं पिऊया, खाऊया आपण, आणि हे करूया, गप्प बस. एक दिवस चहा बिस्किटं आणल्याच ना, ते वाटा आणि गप्प बसूया. डॉक्टर बॉब जे होते ते म्हणाले की मी ऑक्सफर्ड ग्रुपचे मीटिंग केलेले आहेत, त्यामुळे त्यांना BWला लिंक तुटली माझी. BWला सांगितलेलं होतं की तू ती मेंटल ऑब्सेशन आणि फिजिकल ॲलर्जी ह्याच 2 गोष्टी फक्त त्याला तू जाऊन सांग, तिथे ज्याला कोणाला भेटशील त्याला तू तुझा तो हे सांगत बसू नकोस. आणि ते केल्यामुळे झालं असं की डॉक्टर बॉब जे 15 मिनिटं ऐकायला तयार होते, त्याच्याऐवजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत डॉक्टर बॉब आणि BW एकत्र बसलेले होते. डॉक्टर बॉबनी त्याचं वर्णन केलेलं आहे की पहिल्यांदा मला माझी भाषा बोलणारा माणूस भेटला होता, तोपर्यंत मला प्रत्येकजण एक तो वरून सांगायचा की अरे तुला अक्कल नाही, तू दारू बंद कर, किंवा खालून सांगायचा अरे हम भी पीता है यार लेकिन ऐसी नहीं यार, तू कैसा पीता है. पहिल्यांदा माणूस भेटला की तो त्यांची भाषा बोलत होता. डॉक्टर बॉब आणि BW एकत्र राहिले तिथे काही दिवस. त्याच्यानंतर डॉक्टर बॉबना एका मेडिकल कॉन्फरन्सला जायचं होतं, आणि त्या मेडिकल कॉन्फरन्सला जाण्यासाठी डॉक्टर बॉबनी BWला सांगितलं की मी दरवर्षी तिकडे जातो त्या कॉन्फरन्सला, तर काय करू. त्यांची बायको पहिले म्हणाले अजिबात जायचं नाही, तुम्ही जेव्हा जेव्हा गेला तेव्हा राडा केलेला आहे, यावर्षी अजिबात जाऊ नका, आत्ता तुम्हाला पुढे दारू बंद करून 4 दिवस झालेत, जाऊ नका. पण माहित नाही, BW म्हणाला की आपल्याला ह्याच जगामध्ये राहायचंय, अड्डे राहणार, बार राहणार, ते काय बंद नाही होणार. दैनंदिन आणि जे नॉर्मल ड्रिंकर आहेत त्यांनाही आम्ही सांगत नाहीत की तुम्ही दारू बंद करा, किंवा आम्ही असंही नाही सांगत की आयुष्यभर आता दारूपासून दूर राहायचं, म्हणजे जिथे जिथे दारूची शक्यता आहे तिथे अजिबात जायचं नाही, असं नाही. सुरुवातीला सांगितलं जातं आजही, पण डॉक्टर बॉबना BWने सांगितलं की तुम्ही बिंदास जाओ, आणि तिथे गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं. 5 दिवस डॉक्टर बॉब आणि त्यांची बायकोचं काय फोनाफोनी नाही, काय नाही. 5 दिवसानंतर डॉक्टर बॉबच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका नर्स बाईचा फोन आला डॉक्टर बॉबच्या बायकोला की डॉक्टर साहेब आमच्या घरी आहेत, काय काळजी करू नका. तिने विचारलं तुमच्या घरी कुठून आले, तिथे गेले मेडिकल कॉन्फरन्सला, इकडे कुठे परत आले. ते म्हणाले पहाटे 4 वाजता मला फोन आला त्यांचा की मला घ्यायला ये तू म्हणून. मग मी आणि माझा नवरा गाडी करून आम्ही रेल्वे स्टेशनला जाऊन त्यांना घेतले, आणि आता त्यांना आम्ही आमच्या घरी आणून बसले. आणि डॉक्टर बॉब म्हणाले की मला काही आठवत नाही, मी विमानात बसलो तेवढं आठवतंय मला, आणि मी प्यायला सुरुवात केली. मग मी कॉन्फरन्सला गेलो कसा, तिथे काय केलं, तिथे 2 दिवस राहिलो मी, तिथे पुन्हा दारू प्यालो, टाईट झालो, मग पुन्हा परतीचं विमान पकडलं, यातलं मला काहीही आठवत नाहीये. पण ते डॉक्टर बॉब परत आल्यानंतर
त्यांना एक ऑपरेशन करायचं, त्यांच्या अपॉइंटमेंट होते. ते मूळ व्याधीचं हे आहे, ऑपरेशन करणारे स्पेशलिस्ट होते. त्याला एक स्पेसिफिक शब्द येतो, तर मला आठवत नाहीये. अशा प्रकारचे ते सर्जन होते. त्यामुळे 10 जूनला त्यांना ते ऑपरेशन करायचं होतं आणि 2-4 दिवस आधी डॉक्टर बॉब अवतीर्ण झाले होते. पण बिल डब्ल्यूने ती दारू उतरण्याकरता त्याला जे काय आयडिया माहीत होत्या की टोमॅटोचा ज्यूस पाजायचं किंवा कॉर्न सूप द्यायचं इत्यादी इत्यादी, ते सगळं त्यांनी दिलं. आणि 10 जूनला सकाळी डॉक्टर बॉब निघताना त्यांचे हात असे थरथरत होते. आपल्याला माहिती आहे आपण प्यालो नाही तर आपला काय अवस्था होते. आणि बिल डब्ल्यू म्हणाला कसं काय ऑपरेशन करायचं, ह्याच्या हात थरथरता साला भरतीकडेच गेला, कापून टाकायचा कोणाचा तरी हा. आणि म्हणून मग सकाळी निघताना गाडीमधनं उतरण्यापूर्वी एक अर्धा ग्लास बिअर बिल डब्ल्यू स्वतः त्यांना भरून देतो की हे अर्धा ग्लास बिअर प्याली की तुझी थरथरी थांबेल. आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो ॲलर्जी, पण ती सगळ्यांना आपल्या एनर्जी आहे. टाकली की लगेच एनर्जी येते, ग्लुको बिस्किट केळ्यासारखी. त्यामुळे ते त्यांनी हे केलं आणि गेले ऑपरेशनला. दुपारी सोडायला गेले 2 जण, बिल डब्ल्यू आणि त्यांची बायको. त्यांना ऑपरेशन थिएटर हॉस्पिटलवर सोडलं आणि असं ठरलं होतं की ऑपरेशन झाल्यानंतर दुपारी 1-2 वाजता तुम्ही घरी या परत. रात्री दुपारी 1-2 वाजता येणारे ग्रस्त अजून काही आले नव्हते. 1, 2, 3, 4, 5, 6 ते ग्रस्त डायरेक्ट रात्री 9 वाजता उगवले. आणि बायको नेहमीप्रमाणे त्यांच्या जवळ गेली आणि वास येतो का बघायला सुरुवात केली की हा पठ्ठ्यामध्ये पिऊन आलेला असेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी काय पिऊन आलेलं नाही. ते हुश करून सोफ्यामध्ये बसले आणि त्यांनी बिल डब्ल्यूला सांगितलं की बिल डब्ल्यू, अरे बाबा तू जे काय कार्यक्रम मला सांगितलास की नाही इतकी दिवसामध्ये दारू बंद करण्याचं, त्यातलं सगळं मला पटलेलं होतं. त्याचं ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये मला माहीत पण होतं. पण त्याच्यामधलं एक तत्व मला ते पटत नव्हतं किंवा मला हिंमत होत नव्हती. ते असं होतं की तुम्ही म्हणायचे सगळ्यांची माफी मागायची. रेस्टिट्यूशनचं जे तत्व आहे ते तुम्ही माफी मागायची म्हणत होता. आणि मी तर स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझे वट आहे आज गावामध्ये आणि मी कशी लोकांची माफी मागू यार. मी माफी मागितली तर माझा धंदा बंद पडेल किंवा काय आणखी काहीतरी होईल. तर माझ्या डोक्यामध्ये ते गुताळ होतं. पण ते गुताळ मी काढायचं ठरवलं आणि माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी माझी गाडी काढली आणि मी गावभर फिरून सगळ्या लोकांना ज्यांचे मी पैसे देणं लागतो, ज्यांना मी त्रास दिले, त्यांना जाऊन भेटून सांगून आलो की बाबा रे तुमचं सगळं मी परत देणार आहे. पैसे जे काय आहेत ते मी तुमची माफी मागतो. आणि मी इतके दिवस जे काय करत होते ते मी दारू पिण्यामुळे करत होतो. आता मला दारू प्यायची नाहीये आणि माझ्या दारू न पिण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी तुम्हाला हे सांगायला आलेलं आहे. असं सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्या दिवसापासून बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब हे दारूपासून दूर राहायला लागले. आपण अल्कोहोलिक अनॉनिमसचा दिवस जो म्हणतो 10 जून 1935, त्या दिवसापासून डॉक्टर बॉब आणि बिल डब्ल्यू दोघंही दारूपासून दूर आले. बिल डब्ल्यू अर्थातच आधीपासून 18 डिसेंबर 1934 पासून दारूपासून दूर होता. जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला तेव्हापासून. आणि 10 जून 1935 हा आपण अल्कोहोलिक अनॉनिमसचा संस्थापक दिवस म्हणतो. पुढच्या प्रकरणामध्ये चॅप्टर 8 मध्ये पान नंबर 151 ते 159 पासिटॉन पुस्तकामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे रात्र जागून दारुड्यांना पचेल असा कार्यक्रम बिल व बॉब बनवत असत. आणि दुसरा आहे बिल डी नावाचा आपला जो 3 नंबरचा सभासद आहे तो आहे. आणि चौथा आहे एर्नी जी. या 3 माणसांची जी कथा आहे ती ह्या प्रकरणामध्ये आलेली आहे साधारणपणे. पण त्याच वेळेला बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब या दोघांच्या लक्षात आलं की आपल्याला असं काहीतरी मिळालेलं आहे कार्यक्रम की जो त्याच्यापूर्वी ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जो काय होता त्याच्यामध्येही नव्हता. हे दारुड्यांसाठी ऑक्सफर्ड ग्रुप नव्हता. ऑक्सफर्ड ग्रुप हा सगळ्यांसाठी होता. पहिल्या शतकामधली ख्रिश्चॅनिटी, येशू ख्रिस्ताची जी तत्व होती तशी पाळण्याकरता होता. पण त्यातले काही लोक दारुडे होते आणि त्यांच्या मीटिंग पण व्हायच्या, ते एकत्र बसायचे पण ते हा अल्कोहोलिक अनॉनिमस या नावाखाली नव्हते किंवा ते नुसते दारुडे नव्हते. सगळ्याच गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. आणि बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब हे एकमेकांशी बोलत असतात तसंच. आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण तिसऱ्या माणसाला कोणाला तरी हे संदेश दिला पाहिजे. म्हणून ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि सांगतात तिथे की आम्हाला दोघांना एका दारुड्याबरोबर बोलायचं. तर पहिले ती जी नर्स असते, डॉक्टर बॉब ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतात त्याच हॉस्पिटलमध्ये ते गेलेले असतात. ती नर्स पहिले त्यांना विचारते तुमच्यावर प्रयोग करून झाला का पहिले. म्हणाले दोघांची दारू सोडवायला आलात तुम्ही. तर तो दोघं जण सांगतात नम्रपणे की होय आम्ही दोघांनीही दारू बंद केलेली आहे आणि आम्हाला काहीतरी आयडिया सापडले ते आम्हाला सांगायचे. आणि तो जो तिसरा माणूस होता तो वकील होता आणि तो भयानक उद्धट माणूस होता.
आणि तो आतापर्यंत 7 वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला होता आणि 7वी वेळा तो घरच्या रस्त्यावरती टाईट झालेला होता. काही दिवसापूर्वीच त्याने एका नर्सला झोपटलेली होती आणि तो व्हायलंट होत असे. असा हा 3 नंबरचा सभासद बिल डी, त्याचं नाव पण बिल होतं, बिल डी आहे, तो वकील होता. आणि त्याला सांगतात की डॉक्टर तुला बघायला आलात. तो म्हणाला डॉक्टरांची फी द्यायला लागेल. ते म्हणाले नाही, हे डॉक्टर पैसे न घेता तुला मदत करायला दारू बंद करण्याकरता. आणि चमत्कार होतो त्याच्या बाबतीमध्ये. तो ऐकायला तयार नसतो, मग ऐकायला तयार होतो आणि मग 2-4 दिवसानंतर तो हॉस्पिटलमध्ये सांगतो बायकोला, आण माझा शर्ट, आता आम्ही बाहेर जातो. आणि खरंच तो शर्ट घालतो आणि निघतो त्या दिवशी हॉस्पिटलमधनं बाहेर. जो माणूस सांगत असतो की अरे आतापर्यंत मी 7 वेळा घरी जाताना प्यायलोय, रस्त्यावर प्यायलोय, तुम्ही काय मला शिकवता दारू कशी बंद करायची. तो माणूस स्वतःहून सांगतो बायकोला, मला शर्ट दे, मी निघतो, आता आपल्याला जायचं घरी. आणि हॉस्पिटलमधनं तो बाहेर जातो आणि तेव्हापासून तो मरेपर्यंत दारू पित नाही. तो आपला बिल डी नावाचा 3रा सभासद आहे. त्याच्यानंतर एक आणखी सभासद जो भेटतो तो आहे अर्नी जी. हा अर्नी जी आहे, हा 30 वर्षाचा असतो. डॉक्टर बॉबची मुलगी जी आहे सू, ती दुर्दैवाने त्याच्याशी लग्न करते. त्याला ज्याला डॉक्टर बॉबचा विरोध असतो, त्यांचा घटस्फोट होतो आणि ते दोघं जण तो पुन्हा पितो, पण नंतर मात्र मग तो सोबर होतो. त्याची स्टोरी जी आहे ती बिग बुकच्या फर्स्ट एडिशन, जे नंतर जे दारू प्यायले त्यांच्या स्टोऱ्या काढून टाकल्या, त्याच्यामध्ये त्याची एक स्टोरी आहे. पण बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब हे एकमेकांशी सतत बोलत होते आणि त्यांना माहित नव्हतं की आपण पुढे जाऊन असं काहीतरी होणार आहोत. पण हे दोघं एकमेकांशी मात्र सतत बोलत होते. बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक होता, वयामध्ये फरक होता, आध्यात्मिक जाणीवांमध्ये फरक होता. त्यांची एंट्री सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे व्हायची. बिल डब्ल्यूचं तोपर्यंत जे ॲक्रॉन मधलं काम होतं, ज्या कामाकरता तो तिथं आलेलं होतं, ते संपलेलं होतं. तो ते हारलेला होता, ती केस जी काय होतं तो, आणि त्याला परत जायचं होतं. आणि अशा वेळेला हा जो बिल डी आहे, त्या बिल डीला ते भेटतात आणि बिल डी सांगतो त्यांना की तुम्ही मला धर्म शिकवायचा नाही. मी चर्चमध्ये डेकन होतो. डेकन याचा अर्थ फादर होण्याच्या आधीची जी एक पायरी असते, त्याच्यामध्ये डेकन नावाचं एक पद असतं. त्या डेकन हा मी होतो आणि देवाचा माझ्यावर विश्वास नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण माहीत नाही, 14 जून 1935 म्हणजे 10 जूनला डॉक्टर बॉब सोबर झाले आणि हा 14 जून 1935ला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन निघालेला आहे आणि त्या दिवसापासून तो दारूपासून दूर आहे. या दोघांचे एकमेकांशी संबंध जे होते ते मात्र गमतीशीर होते की बिल डब्ल्यू हा सतत पुढे पुढे जाणारा माणूस होता. त्याच्या मनामध्ये सतत रोज वेगवेगळ्या आयडिया यायच्या. त्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो एके ठिकाणी की मी अल्कोहोलिक सनसचा ॲक्सेलरेटर होतो आणि डॉक्टर बॉब ॲक्सेलरेटर ब्रेक होते. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनी मिळून हे कार्यक्रम जो आहे ते करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टर 9 जो आहे, 9वं प्रकरण जे आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे छोटे छोटे गट सुरू झाले, त्याची स्टोरी आहे. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड ग्रुपपासून वेगळे कसे झाले त्याची आणखी एक स्टोरी आहे. आणि नंतर ग्रुप कॉन्शियन्स जो पहिला घेतला गेला, त्या ग्रुप कॉन्शियन्सच्या बद्दल ही हे आहे. 26 ऑगस्ट 1935 ह्या दिवशी बिल डब्ल्यू ॲक्रॉन शहरातून न्यूयॉर्कला परत आलेला आहे आणि त्यांनी मनामध्ये 2 गोष्टी योजल्या होत्या आल्यानंतर काय करायचं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कामधंदा काहीतरी बघायला पाहिजे, कारण इतके दिवस त्याचा शेअर मार्केटमधला जो धंदा होता, त्याला जी ग्रेट डिप्रेशन म्हणतात 1932 सालची, त्या डिप्रेशनमध्ये त्याच्या धंद्याची वाट लागलेली होती आणि दारूनी त्याची आणखी वाट लागलेली होती. त्यामुळे लुईसला काम करायला लागायचं. तेव्हा त्याने येताना पहिल्यांदा ठरवलं की आपण काहीतरी हे करूया आणि मद्यपाशाबद्दल माहिती जी आपल्याला मिळालेली ती करूया. याच दरम्यान तो घरी मिटिंग घ्यायला सुरुवात करतो. मंगळवारी रात्री तो आपल्या घरामध्ये मिटिंग भरवायचा आणि आपण ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत ते त्यांच्या अनुभवातलं शिकलेलो आहोत. उदाहरणार्थ दारुड्याला घरी बोलू नये, दारुड्याला घरी ठेवू नये, हे जे तत्व सांगितलं जातं. दोस्ती वेगळी आणि अल्कोहोलिक सनसमध्ये तो दारूपासून दूर राहण्याचं माझ्या घरी येऊन हे धंदे करायचे नाही. त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बिल डब्ल्यू म्हणतो आम्ही अनुभवातलं शिकलेलो आहोत. आणि मंगळवारी रात्रीच्या मीटिंगमध्ये बिल डब्ल्यू लोकांना घरात आणून ठेवायचा आठवडाभर
आणि लुईस नोकरी करायला जायची, हा दारुड्यांची सेवा करायचा आणि दारुडे घरामध्ये असायचे. त्यामुळे त्याच्यातलं एखादी दारू समजून त्याचं ते साखरेचा पाक असतो मेपल सिरप, ती अख्खी बाटली प्याली. त्याच्या घरामध्ये गमती चाललेल्या होत्या. एकाने आत्महत्या केली, त्यामुळे ती सगळी निस्तरायला लागली. एक जण BMW कपडे गोळा करायचा आणि गपचूप विकून मोकळा व्हायचा, त्याची दारू प्यायचं. तिथे राहणारा एकही माणूस वर्षभरात सोबर नाही झाला आणि घरात ठेवून उपयोग होत नाही हे लक्षात आले आणि 1 तास बोलून सोबर करायचा बिलचा जो प्रयत्न होता. बिलनी स्वतः वर्णन केलेलं नंतर एके ठिकाणी की मी अहमन्य होतो, मी अहंकारी होतो. मला असं वाटलं होतं की मला जी आयडिया सापडलेली आहे ती आयडिया सांगितली की त्याची दारू सुटली पाहिजे, पण तसं काय होत नव्हतं. आणि एक दिवशी BMW सतत हे 12 स्टेपिंग आणि दारुड्या आणि मीटिंग ह्या करत असल्यामुळे ते बायको त्याची वैतागते, त्याला बूट फेकून मारते. आणि तो जो प्रसंग आहे तो बूट फेकून मारायचा, त्याच्यामुळे पुढे मग हे झालेलं आहे, अलानांची निर्मिती झालेली आहे. आणि तोपर्यंत ऑक्सफर्ड ग्रुपच्या ज्या मीटिंग होत्या त्यात मध्ये दारुडे जायचे. ती गंमत अशी आहे की ऑक्सफर्ड ग्रुपच्या मीटिंग ज्या टी हेनरी विल्यम्सच्या घरी व्हायच्या, तो बिचारा नॉन अल्कोहोलिक होता. त्याने आयुष्यात कधी दारू पेलेलं नाही. त्याची मुलगी त्याचं वर्णन करते की आम्ही म्हणाले एका गाडीने जेव्हा परत यायचो तेव्हा तो गाडीमध्ये दारुडे पण असायचे आमच्या, त्या कुठली जी काय ट्रेन किंवा काय बस असायची ते. आणि तो जो ड्रायव्हर असायचा, तो ड्रायव्हर कंडक्टर असायचे, दारू पिणारा कोणतरी नाटक करायला तर 2 लाफा मारायचा आणि ते उतरून द्यायचं रस्त्यामध्ये. आणि माझ्या वडिलांना त्याच्या खूप वेदना व्हायच्या, कारण डॉक्टर हे टी हेनरी विल्यम्सला खूप त्याचा त्रास व्हायचा. त्याला पहिल्यापासून दारुड्यांबद्दलची सहानुभूती होती. आणि 1934 ते 1937 या दरम्यान ह्या ग्रुप आपण एकत्र मीटिंग केलेल्या आहेत, ऑक्सफर्ड ग्रुपच्या मीटिंग ह्याच. पण त्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसला वेगळ्या मीटिंग व्हायला पाहिजेत. डॉक्टर बॉबच्या गावामध्ये बरीच वर्ष ऑक्सफर्ड ग्रुपमध्येच मीटिंग चालायच्या. न्यूयॉर्कमध्ये जरी वेगळ्या झाल्या तरी त्यानंतर वेगळ्या झालेल्या आहेत. ते म्हणायचे की जे काही सुरुवात करायची ते तू कर. आणि BMW खरा अर्थाने द्रष्टा होता, कारण BMW बऱ्याच गोष्टींचा विचार केला होता की ह्या आधी देखील अल्कोहोलिक्स अनॉनिमस सारख्या संस्था नसणार का जगामध्ये की ज्याने दारू बंद करायचा प्रयत्न केला. आणि त्याचं उत्तर त्याला होय असं आलं होतं. उदाहरणार्थ वॉशिंग्टोनियन सोसायटीचा उल्लेख आपल्याकडे नंतर केला जातो की वॉशिंग्टोनियन सोसायटी वाताहत झाली. याचं कारण असं होतं की सिंगलनेस ऑफ पर्पज त्यांनी ठेवलेला नाही, एकच हेतू त्यांनी ठेवलेला नव्हता. त्याचप्रमाणे त्यांनी ते गुलामगिरी जी काय प्रथा होती त्या प्रथेमध्ये उडी मारली. आणखी एक त्यांची गंमत अशी होती की ते नावाजलेली जे लोक असे, प्रतिष्ठित लोक जी असायची त्यांना त्या ग्रुपमध्ये बोलवायचे आणि त्यांच्या नावाचा उल्लेख केला जायचा. आपण जे अनामिकता पाळायला शिकलेलो आहोत ते अनामिकता काय आपलं दैवी तत्व 10 कमांडमेंट सारखं किंवा कोणतरी बाबाने लिहिलं असं नाहीये. आपल्याला लाथा खाऊन मग ही अक्कल आलेली आहे. आणि ती वेगळी व्हायची कारण BMW आणि डॉक्टर बॉबनी एका ठिकाणी लिहिलेली आहेत. त्याचा उल्लेख या 9व्या प्रकरणामध्ये पासिटॉनमध्ये आलेला आहे की एक आहे एन्व्हेंजियलिझम. एन्व्हेंजियलिझम म्हणजे येशू ख्रिस्ताची तत्वे मानणारे. हा जो ऑक्सफर्ड ग्रुप जो होता त्याचं मूलभूत म्हणणं असं होतं की येशू ख्रिस्ताने जी ख्रिश्चॅनिटी सुरू केली, जो ख्रिश्चन धर्म अंमलात आणायला सुरुवात केली, त्याचं जे पहिलं शतक होतं त्या शतकामध्ये ते जेवढा प्युअर फॉर्ममध्ये पवित्र फॉर्ममध्ये धर्म जो होता तसा धर्म आपण आता जर का आचरणात आणायचा प्रयत्न केला तर आयुष्य सगळ्यांचं आनंदी होईल. आणि म्हणून ते हे प्रयत्न करत होते. पण BMW हुशार होता. BWला माहित होतं की पुढे मागे अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही जगभर BWच्या चरित्रामध्ये आपण आधी पण पाहिलेलं आहे की त्याला ते नंबर 1 बनायची आपल्या प्रत्येकालाच खुजली आहे. आणि BMW एक नम्र माणूस असल्यामुळे तो नंतर लिहितो एके ठिकाणी की हे जे माझी नंबर 1 व्हायची खुजली होती त्याच्यामुळेच मला असं वाटत होतं की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मीच त्रासा धरता करता आणि मी आता जगातल्या सगळ्या दारुड्यांना दारू सोडवणार आणि मी एक मोठा माणूस होणार. अर्थात त्याच्यातनं चांगलंच निष्पन्न झालेलं आहे. BWला असं वाटलं नसतं तर आपण सगळेजण कदाचित अल्कोहोलिक्स अनॉनिमस आजच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचली नसती. पण हा जो एन्व्हेंजियलिझम होता तो BW म्हणतो आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस नको होता, कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस फक्त येशू ख्रिस्ताची तत्व पाळणारी अशी संस्था त्याला नको होती. त्याला त्याच्याकडे द्रष्टा असल्यामुळे त्याच्याकडे पुढे विचार होता की पुढे येणारे हिंदू, मुसलमान, बुद्धिस्ट
धर्म न पाळणारे, देव न मानणारे, रशियासारख्या पोलादी पडद्यामध्ये सुद्धा अल्कोहोलिक सॉनसच्या मीटिंग आज चालतात. त्याचं श्रेय BWला द्यायला पाहिजे. कारण तेव्हा जर का त्याने ऑक्सफर्ड ग्रुप पासून अल्कोहोलिक सॉनसची मीटिंग वेगळी केली नसती आणि त्याच्या श्रद्धा होत्या, त्याची कारणं होती, त्या कारणांबद्दल त्यांनी विचार केला होता. म्हणजे एका बाजूला तो दारुड्यांना मदत करायला तर तयार होताच, पण दुसरीकडे तो हेही सांगत होता की आपल्याला ऑक्सफर्ड ग्रुप पासून का वेगळं व्हायचं आहे त्याची आपण साधारणपणे लक्षात घेऊया. त्यातलं पहिलं तत्व हे येशू ख्रिस्ताचं होतं. आजही आपल्याला लक्षात येतं की अल्कोहोलिक सॉनसचा प्रचार आणि प्रसार हा जगभर झालेला आहे, पण कुठेही त्याची संगड धर्माशी घातली गेलेली नाहीये. पुढे आपण ज्या रूढी सांगतो त्या रूढींमध्ये देखील आपण प्रत्येक ग्रुपला स्वातंत्र्य असलं तरी अल्कोहोलिक अनोनिमस ॲज अ होल संपूर्ण अल्कोहोलिक सॉनसला बाधा येईल असं आपल्याला काय करायचं नाहीये. पण आज आपल्याला BWचे आभार मानले पाहिजेत की त्याने ऑक्सफर्ड ग्रुप पासून अल्कोहोलिक सॉनसचा ग्रुप, तेव्हा कदाचित ग्रुप असं नाव नव्हतं, पण तो तेव्हा वेगळा केला नसता तर आपली वाट लागली असती. दुसरं होतं व्यक्तिगत पब्लिसिटी, ज्याच्याबद्दल 12व्या आणि 11व्या रूढीमध्ये म्हटलेलं आहे की रॉली एच नावाचा जो सभासद होता त्याच्या नावाने आपण हे सगळं केलेलं आहे. आणि ते सगळं करत असताना व्यक्तिगत पब्लिसिटी ही ऑक्सफर्ड ग्रुपची स्पेशालिटी होती. एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की ऑक्सफर्ड ग्रुपची जी संस्थापक म्हणून यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये थॉमस अल्वा एडिसनचं पण नाव घातलेलं आहे की हे आमचे सक्रिय कार्यकर्ते आहेत म्हणून. तेव्हा जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचंही नाव त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या पहिल्या काही लोकांच्या यादीमध्ये होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांना मोठमोठ्या लोकांची नावं हवी होती आणि अल्कोहोलिक सॉनसला लक्षात आलं BW की मोठमोठ्या लोकांचे नावं हे डेंजर प्रकार आहे. कारण यातला कोणीही प्याला तर आपली सगळ्यांचीच विकेट पडणार आहे. कारण सचिन तेंडुलकर येतो म्हणून आपण ए मध्ये येणार आणि सचिन तेंडुलकर प्याला म्हणून आपण सगळेजण पिणार. त्यामुळे पब्लिसिटी जी मिळते, व्यक्तिगत पब्लिसिटी, अल्कोहोलिक अनोनिमस नाहीये, पण प्रत्येक व्यक्तीला जी पब्लिसिटी मिळते ती डेंजरस आहे. आणि 12व्या रूढीचं तत्व, 11व्या रूढीचं तत्व जे आहे ते यापूर्वीच त्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी होती महत्वाची ती म्हणजे ॲब्सोल्यूट्स होते. त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये ॲब्सोल्यूट म्हणजे खाईन तुपाशी नाही तर उपाशी, पूर्ण प्रेम, पूर्ण त्याग, संपूर्ण त्याग. BWने बघितलं की दारुड्याला तुम ऐसा करना मागता है असं सांगितलं की तो खसकतो. हे बाबा हे आम्हाला जमलेलं आहे. पहिल्या मिटिंगला जसं आम्हाला सांगितलं की प्रत्येकजण आपण हेच विचारतो, आयला अति कुठे ऐकून दारू सुटणार आहे का? सगळेजण हेच सांगतात की ऐकून दारू सुटते की नाही तुझी आम्हाला माहित नाही, आमची सुटलेली आहे, तुला बघायचं असेल प्रयोग करून तर बघ. त्यामुळे हे जे ॲब्सोल्यूट्स होते हे मानलाही म्हणताय 100% प्रेम, ते हे काय दारुड्याला झेपणारं प्रकरण नाहीये. त्यामुळे त्याच्या पुढे त्यांनी ती हे ॲब्सोल्यूट आपल्या तत्वांमधनं पूर्ण काढूनच टाकलेली आहेत. आपण दारू सोडलीच पाहिजे असंही म्हणत नाही. आपण म्हणतो बघ बाबा माझी सुटली, तुला त्रास होत असेल तर तू माझ्यासारखा मिटिंग कर, तुझी दारू सुटेल. त्यामुळे हे ॲब्सोल्यूट नको होते म्हणून आपण ऑक्सफर्ड ग्रुप पासून गेलो. चौथं त्यांनी सांगितलं की सर्व समावेशक सहिष्णुता आणि प्रेम पाहिजे, एक्सक्लुझिव्ह नव्हे. एका विशिष्ट गटाकरता प्रेम, एका विशिष्ट गटाकरता सहिष्णुता, बाकीच्यांसाठी असहिष्णुता असं नको असून सगळ्यांसाठी वैश्विक, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलंय जो जे वांछिल तो ते लाहो जाणीजे, तसं ह्या पद्धतीने या सर्व समावेशक असं असावं म्हणून ऑक्सफर्ड ग्रुपमधनं, ख्रिश्चॅनिटीमधनं त्यांनी अल्कोहोलिक सॉनस वेगळी केलेली आहे. त्यानंतर आणखी एक प्रथा अल्कोहोलिक सॉनसमध्ये होती ती म्हणजे धार्मिक रिक्वायरमेंट. सुरुवातीच्या काही वर्षामध्ये अगदी BW डॉक्टर बॉबच्या गावामध्ये ज्या मिटिंग व्हायच्या त्याच्यामध्ये अशी पद्धत असायची की त्या नवीन आलेल्या सभासदाला एका खाजगी रूममध्ये घेऊन गेले जायचं आणि त्याच्याबरोबर काही ओल्ड टायमर असायचे आणि मग ते आपण जसे चर्चमध्ये गुडघे टेकून बसतो तसे ते बसायचे आणि देवाची प्रार्थना करायची आणि देवाला सांगायचे की ह्याला मुक्त कर, आता तू मला मुक्त कर, आणि हे ओल्ड टायमर देवाकडे प्रार्थना करायचे. आणि त्या ज्या धार्मिक रिक्वायरमेंट्स होत्या, धार्मिक त्याला आपण रीतिरिवाज म्हणू शकू, BWने ते नको होते. आपल्याकडे बघा अल्कोहोलिक सॉनसमध्ये चहा प्यायला चालतो, नाही प्यायला चालतो, उशिरा आलं तरी चालतं, सिगरेट प्यायली तरी चालतं, मोबाईल मोठ्याने चालला तरी चालतं, त्याला काही शिक्षा नाही आहे अल्कोहोलिक सॉनसमध्ये. आपण फक्त प्रेमाने सांगतो की वगैरे बघ असं केल्याने नुकसान होतं, नवीन आलेल्या सभासदावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे धार्मिक रिक्वायरमेंट ज्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये होत्या त्या BWला नको होत्या. त्यामुळे BWने ते वेगळं होण्यासाठी केलं. आणि आजही एवढं सगळं असून देखील BW
ऑक्सफर्ड ग्रुपचं ऋण व्यक्त करतो. आणखी एक महत्वाची गोष्ट होती ती याच्यामध्ये थोडीशी नंतर आलेली आहे, ती अशी आहे की हा जो ऑक्सफर्ड ग्रुपचा जो लीडर होता त्याचा नाझी लोकांशी काही संबंध आहे अशी गुप्त वार्ता होती आणि अशी काही वर्तमानपत्रामध्ये चर्चा होती. BWला असं वाटलं की आपण जर का ह्याच्याबरोबर राहिलो ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये तर विनाकारण आपलंही नाव त्या नाझी लोकांबरोबर जोडलं जाईल वगैरे, आणि असं काय होऊ नये म्हणून त्यांनी त्या मीटिंग वेगळ्या घ्यायला सुरुवात केली. मीटिंग वेगळ्या घ्यायला सुरुवात केल्यानंतर तोपर्यंत BW जो स्वतःची नोकरी करायचा जो प्रयत्न करत होता तो काय यशस्वी होत नव्हता आणि BWला जे प्रयत्न करत होते ते जमत नव्हता. शेवटी काय माहित नाही, लुईसनी नोकरी सोडलेली होती, आर्थिक ओढाताण होत होती. चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये BW जात होता वेल स्टेपिंग करण्याकरता, पण त्याच दरम्यान खायचे वांदे असल्यामुळे सगळं विचित्र झालेलं होतं. BWने मेसेज दिलेली लोक जी होती त्यांचं चुकचुकीत चाललेलं होतं. ते आपापलं काम धंदा सगळं व्यवस्थित करायला लागलेले होते. BWची सासू वारली त्याच्यामुळे ते राहतं घर त्यांचं घाणवटीमध्ये होतं ते गेलं. काही मेंबरच्या घरी राहिलं. एका त्या टेलरचं दुकान होतं, त्या टेलरने बिचारा आपला धंदा बंद केला आणि त्यांना राहायला जागा दिलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असताना BW त्याच्या ह्याच्यामध्ये जायचं, चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये जायचा, जिथे त्यालाही मेसेज मिळाला किंवा त्यालाही तो सोबर झाला आणि तो तिथे जायचा. आणि तिथे त्याला तिथं जो मालक होता त्या चार्ल्स टाउन्सचा चार्ली म्हणून, त्या चार्लीने त्याला एक आयडिया दिली की म्हणाले, हे बघ तुझे सध्या खायचे प्यायचे वांदे मला माहिती आहे म्हणाले, बायको नोकरी करायची ती पण आता काय नोकरी करत नाही तेव्हा पैशाचे वांदे आहेत, तर मी तुला एक आयडिया देतो, तुला पटते का बघ म्हणाले. एरवी पण तू आता पण इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये येतोस आणि ॲडमिट असलेले पेशंट, दारुडे पेशंट जे असतात त्यांच्याशी बोलतो आणि त्यांची दारूपासून दूर राहायला तू मदत करतोस. तर त्याच्याऐवजी मी तुला एक अशी रूम देतो, स्पेशलिस्टची रूम देतो, त्याला आम्ही ले थेरपिस्ट म्हणजे सामान्य नागरिक असं म्हटलेलं आहे. आणि हा त्याच्यावरती तो ले थेरपिस्ट जे आहे ते ले थेरपिस्ट करता मी तुला जागा देतो आणि मी तुला कमिशन देतो. प्रत्येक पेशंट ॲडमिट जो झालेला असतो त्याच्यामध्ये जे कमिशन मिळतं ते कमिशन तुला मी देईन, तर बघ तुला पटलं तर. आणि BW म्हणतो सॉलिड मला ती आयडिया आवडली म्हणतो. त्याचं कारण असं होतं, एक तर माझे वांदे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी ट्यूब रेल्वेने चाललो होतो, अंडरग्राऊंड जी रेल्वे असते, मेट्रो रेल्वे जी असते, त्या रेल्वेमधनं मी चाललेलो असताना माझ्या कानामध्ये आवाज आहे, त्या ह्याच्यामधलं तत्व येतं, येशू ख्रिस्ताचं जे एक तत्व आहे की लेबरर इज वर्दी ऑफ हिज हायर, म्हणजे मेहनत करणाऱ्याला त्याचा मेहनताना मिळाला पाहिजे, असं एक जे तत्व आहे येशू ख्रिस्ताचं. तो म्हणतो की अरे खरंच की रे चायला हे तत्व जे आहे ते तत्व आपण काय करतोय, आपण मेहनत करतोय की नाही दारुड्यांसाठी, मग आपल्याला त्याचं मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे. आणि त्याला सॉलिड बरं वाटतं. तो लुईसला सांगतो की असं अशी मला ऑफर दिलेली आहे, पण BWने त्याचं वर्णन केले की लुईस त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट दाखवत नाही. त्याची जी काही ही आयडिया आहे त्याबद्दल लुईस फारसा इंटरेस्ट दाखवते, ती नुसती आपली ऐकून घेते. आणि दर मंगळवारी मीटिंग अल्कोहोलिक अनॉनिमसची होत असते आणि तिथे जाऊन BW प्रश्न विचारतो. काय आपल्या हे आहे ग्रुप कॉन्शियन्स ज्याला म्हणतो, समूहाची सतसत विवेक बुद्धी ही तेव्हा तयार झालेली आहे, पण काहीतरी योगायोग आहे. आपण जी काही तत्व मिळालेली आहेत आपण म्हणतो ती अशी अचानक परमेश्वराची कृपेने मिळालेली आहे, त्याच्यामागे आपला अनुभव आहे. त्या मीटिंगमध्ये साधारणपणे एक 18 लोक होते आणि ही सगळी लोक BWची स्पॉन्सर. जाना BW सगळ्यांचा बाप ना, फाउंडर मेंबर, त्यामुळे त्यानेच मेसेज दिलेले सगळे लोक होते. त्यामुळे हे 18 लोक असताना BW त्यांना एक प्रपोजल टाकतो की चार्ल्स टाउन्सच्या चार्लीने मला असं एक ऑफर दिलेली आहे की तू तिथे मला एक रूम देईल आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला दारुड्याला ते माझ्याकडे आणून सोडतील. त्याच्याकरता ते काय माझ्याकरता थोडेफार पैसे घेतील आणि ते लोक मला देतील आणि हॉस्पिटलचं बिल जे असेल ते हॉस्पिटल घेईल. आणि मी त्याच्याशी बोलेन आणि त्याला मी सांगेन की हे अल्कोहोलिक अनॉनिमस म्हणजे असं असं भानगड आहे. आणि त्याला वाटलं, BWला खात्री असते की हे सगळे आपणाही पंटर लोक आहे, चला हे थोडे आपले नाव बोलणेवाला आहे, पण त्याच्यामध्ये एक वयस्कर ग्रस्त असतात आणि ते हळूच बोलायला उठतात की BW तू म्हणतोस ते बरोबर आहे बाबा की तुझे आर्थिक वांदे आहेत वगैरे वगैरे, पण हे जे काय तू म्हणतोयस ना ते आम्हाला काय फारसं पटत नाही.
त्यामुळे बिल डब्ल्यूने त्यांनी सांगितलं की समटाइम्स गुड इज द एनिमी ऑफ द बेस्ट. कधी कधी उत्तम हा सर्वोत्तमाचा शत्रू आहे. त्यामुळे याच्यापेक्षा चांगली काहीतरी गोष्ट आयुष्यात घडणार असेल असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तू हे करू नकोस. आणि जर का तूच असं करायला लागलास तर मग इतरांनी काय करायचं? तूच जर का त्याच्याकडनं पैसे घ्यायला लागले तर आम्ही लोक काय करणार? आणि त्यांनी इतके दिवस लोकांना शिकवलेलं होतं बिल डब्ल्यूनी, आणि त्यांनी हे जे डायलॉग मारले होते गुड इज द एनिमी ऑफ द बेस्ट, तेच तो म्हातारा त्याला सांगत होता. आणि मग त्यांनी तो खऱ्या अर्थाने ग्रुप कॉन्शियन्स घेतला. आणि ग्रुप कॉन्शियन्स म्हणजे मायनॉरिटी ग्रुपला पण महत्त्व असतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते घेतलं. आणि बिल डब्ल्यूनी तेव्हा सांगितलं की तुम्ही म्हणताय ते मला पटलेलं आहे, आणि मी काय चार्ल्स टाउन हॉस्पिटलचा ले थेरपिस्ट स्पेशालिस्ट काय होणार नाही. मी साधा सोपा फक्त अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेंबर राहीन, आणि मला जे तत्व मिळालेलं आहे ते मी द्यायचा प्रयत्न करीन. आपण साधारणपणे 178 पानापर्यंत आलेलं 7, 8 आणि 9 अशी 3 चॅप्टर जे होते ते 2 एप्रिल 2014 आपण शेअर केले होते. हा रिपीट टेलिकास्ट आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा रिपीट टेलिकास्ट केलेला आहे. पुढच्या वेळेला भागामध्ये आपण पाहिलेलं आहे ते असं आहे की पान नंबर 179 पासून सुरू करतोय की रॉकफेलर नावाचे जे धनाढ्यग्रस्त होते, जॉन डी रॉकफेलर, त्यांना भेटून बिल डब्ल्यूला पैसे पाहिजे असतात, मिशनरी पाहिजे असतात, आणि पुस्तक लिहायचं असतं. तर या सगळ्याकरता पैसे पाहिजे असतात. आणि डॉक्टर बॉब सांगतात की हे पैसे भानगड काय आम्ही न्यूयॉर्क ॲक्रॉनमध्ये करत नाही, ते न्यूयॉर्कमध्ये तू बघ. आणि रॉकफेलरकडे जाऊन त्यांची हे घेणे, अपॉइंटमेंट घेणे, त्याचा जो मेहुणा आहे तो त्याला मदत करतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जॉन डी रॉकफेलरची जी पार्टी होती त्या पार्टीला सगळेजण जातात. बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब वगैरे सगळेजण, विल्यम डी सिल्कवर्थ पण गेले, 56 मधल्यावर जातात. हा सगळा इतिहास आपण बघूया. पण आज आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्या म्हणजे बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब एकत्र जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची बायको नसते, ते एकत्र बोलतात. डॉक्टर बॉब का ऐकून घेतात बिल डब्ल्यूचं, तर ते सांगतात की मी हृदयाची भाषा बोलणारा पासिटॉन, लँग्वेज ऑफ हार्ट ज्याला म्हटले, तो बोलणारा पहिला माणूस भेटला. त्याचे ते 15 मिनिटं ऐकायला तयार होते, ते 5 तास का ऐकून घेतात. त्याच्यानंतर बिल डब्ल्यूनी त्यांना तू जा बाबा मेडिकल कॉन्फरन्सला सांगतो, आणि ते टाईट झालेलं असताना देखील शेवटची दारू 10 जून 1935 पितात, तो प्रसंग जो आहे. त्याच्यानंतर बिल डब्ल्यू घरामध्ये आणून ठेवतो बेवडे, आणि त्याच्यापासून कोणीही त्यातलं दारूपासून दूर राहत नाही. आणि तो हॉस्पिटलमधला जो बिल्डिंग जो आहे न्यूयॉर्क ॲक्रॉनमधला, तोच 3 नंबर आणि एरनी 4 नंबर होतो. ऑक्सफर्ड ग्रुपपासून अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मुक्तता किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमस कसं वेगळं होतं, हा सगळा इतिहास आपण बघितला. तर मला वाटतं की इतिहासामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला देवाचे आभार मानायला पाहिजे की अचानक ज्या बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसला आजच्या प्रकाराने कार्यभूत व्हायला मदत करतायत. रेनॉल्ड समूहाचा मी आभारी आहे. आज 24 डिसेंबर 2014 हा 3रा भाग रिटेलिकास्ट करायची तुम्ही संधी दिली, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. पण